सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ज्ञानेश्वरी शिवाजी देशमुख आहे. मी आत्ता 6वी या वर्गामध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला कार्यशाळेविषयी माहिती सांगितली होती आणि ह्याच कार्यशाळेमध्ये आमची परत एक उपक्रम राबवण्यात आला. ती कार्यशाळा परत घेण्यात आली होती आणि ती कार्यशाळा गुरुवार रोजी घेण्यात आली होती, म्हणजे काल घेण्यात आली होती. आणि त्यामध्ये आम्हाला पार्ट 2 सांगितला आणि त्या पार्ट 2 विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि ती खूप म्हणजे त्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री राजू धाबे सर व श्रीमती कुरे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, म्हणजे माहिती सूचना वगैरे सांगितल्या. आणि खूप म्हणजे शिक्षकांनी सुद्धा आम्हाला खूप माहिती आणि हे पण सुद्धा सांगितले. आणि हा पार्ट 2चा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरू करूया. तर आम्हाला कुरे मॅडमनी खूप माहिती सांगितली. म्हणजे ते तुम्हाला ज्या आधीचे सांगितलं होते, पहिले स्कुम्पो ॲप घ्यायचा. ते डाउनलोड केल्याच्यानंतर त्यामध्ये गॅलरीमध्ये जायचं. गॅलरी केल्याच्यानंतर आपल्याला जे काही फोटो घ्यायचे 5 फोटो घ्यायचे आणि त्यामध्ये एक बटन असते, ते बटन दाबायचं, व्हिडिओ तयार होतो. आणि तुम्हाला जर त्यामध्ये टेक्स्ट स्टिकर वगैरे टाकायचे असले टाकू शकता. असं मी तुम्हाला तोपर्यंत तेवढं सांगितलं होतं. आणि त्याच्या पुढे मग आम्हाला व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड कसे द्यायचे, व्हिडिओमध्ये म्युझिक कसे द्यायचे आणि त्या व्हिडिओमध्ये कसले म्युझिक म्हणजे चांगल्या प्रकारे मॅच होईल तसले म्युझिक द्यायचे. आणि परत त्यामध्ये कसली बॉर्डर करायची, कोणती बॉर्डर करायची, असं खूप सारी आम्हाला माहिती सांगितली. त्या माहितीमध्ये म्हणजे त्यामध्ये टेक्स्टसुद्धा होतं, इमेज स्टिकरसुद्धा होते, खूप असं काही होते. आणि त्यामध्ये आपल्याला जर आपण व्हिडिओ तयार केला आणि आपल्याला जर तो एखादा फोटो आवडला नाही, आपण तो फोटो डिलीट करू शकतो. आणि तो फोटो आम्हाला टीचर्सला धरून आपल्याला बरोबर नाही म्हणजे धरायचा आणि ते डिलीटचं बटन ते डिलीट करून टाकायचा. आणि आपल्याला जर 5 फोटो असले आणि आपण एक चांगला फोटो असला आणि तो जर 5 नंबरला असला आणि आपल्याला फर्स्ट नंबरला ठेवायचा असला, तर आपण तो फोटो थोडा दाबून धरायचा आणि वरी करत तो 5 नंबरचा 1 नंबरला येऊन जातो. असं आम्हाला टीचरनं माहिती सांगितली. आणि आपल्याला व्हिडिओमध्ये जे बॉर्डर असते त्याला कलर कसा द्यायचा ते आम्हाला ते पण सांगितलं. आणि त्यामध्ये टीचरने आम्हाला खूप माहिती सांगितली आणि सरांनीसुद्धा खूप माहिती सांगितली. आणि त्यामध्ये टीचरने आम्हाला करूनसुद्धा दाखवले. आणि त्यामध्ये खूप सारी माहिती त्यांनी आम्हाला दिली. आणि मोबाईलमध्ये आपण म्हणजे त्यामध्ये आपल्याला म्युझिक द्यायचे असले आणि त्यामध्ये आपल्याला खूप हे करता येते. म्युझिक म्हणजे आपल्याला जे मॅच म्युझिक होते ते या व्हिडिओवरती साऊंड असा मॅच पाहिजे, म्हणजे सायलेंट पाहिजे, म्हणजे आपला आवाज त्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे आणि त्या म्युझिकचा आवाज आला पाहिजे, पण आपला आवाज त्यामध्ये जास्त आला पाहिजे. त्यात मग म्युझिकचा आवाज जास्त होतो आणि आपला आवाज कमी होतो, असे होते. त्यामुळे म्युझिकचा आवाज जास्त पाहिजे, म्हणजे म्युझिकचा आवाज कमी पाहिजे आणि आपला आवाज जास्त पाहिजे. आणि त्यामध्ये व्हिडिओमध्ये एक विशेषता म्हणजे त्यामध्ये आपल्याला सगळं बदलता येते. म्हणजे त्यामध्ये आपल्याला बॉर्डर्स, बॅकग्राऊंड, जे टायमर आहे, म्हणजे आपल्याला जर 5 मिनटाचा व्हिडिओ पाहिजे असला, आपला जर 1 मिनिटाचा असेल तर आपल्या टायमरमध्ये जाऊन पूर्ण व्हिडिओ असा पुढं करायचा, पुढं करत जायचा, तर आपला व्हिडिओ 5 मिनटाचा होऊन जातो. त्यामध्ये खूप माहिती आहे. धन्यवाद मित्रांनो.